हालेलुया, हालेलुया. कृष्णाची कृती 28 अध्याय 26 ते 27. या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकत तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही, व पाहत तर खरे, परंतु तुम्हाला दिसणार नाही. वचन 27. कारण या लोकांचं अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने मस्त ऐकतात आणि त्याने आपले डोळे मिटवून घेतले आहे. यासाठी त्याने डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, मनाने समजू नये, त्याने वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. हालेलुया, हालेलुया. वचन घेऊन संधी पहा. संत बोल या ठिकाणी म्हणत आहे की या लोकांसाठी यशा संदेष्टाचा संदेश योग्य आहे, की यशा संदेष्टाने अगोदर संदेश देऊन ठेवलेले आहे. कारण ज्या वेळेला संत पौल शिकवत होता तेव्हा लोकांनी ऐकले नाही, वचन ग्रहण केले नाही, उलट ते तिथे निघून गेले. म्हणून संत पौल म्हणतो की याच लोकांना यशा संदेष्टाने चांगलाच संदेश देऊन ठेवलेला आहे. तो संदेश हा की या लोकांना जाऊन सांग, मात्र तू सांगशील परंतु ते ऐकणार नाही. तुझ्या गोष्टी, तू करत असलेल्या परमेश्वरामध्ये असलेल्या गोष्टी किंवा चिन्ह चमत्कार ते पाहतील तरी विश्वास ठेवणार नाही. ते आपली मने, आपली अंतःकरणे प्रभू म्हणतो माझ्याकडे वळवणार नाही, कारण यांचे हृदय कठीण झालेले, हे ऐकण्यासाठी तयार नाही. काय संधी वचन? कारण या लोकांचे अंतःकरण जड झालेले, ते कानाने मंद ऐकतात आणि आपले डोळे त्याने मिटून घेतले, यासाठी की त्याने डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, मनाने वळू नये, म्हणजे मनाने समजून घेऊ नये, ते देवाकडे वळू नये आणि त्यांचा उद्धार होऊच नाही, म्हणजे त्यांचा नाश व्हावा. कारण त्यांनी आपली मने, आपली अंतःकरणे, आपले कान, आपले डोळे सर्व मिटून घेतलेले आणि म्हणून वचन संधी त्यांचा ना उद्धार होणार ना त्यांचे तारण होणार, उलट त्यांचा नाश होणार. तर या ठिकाणी प्रभूचं वचन ऐकण्यास संबंधाने 3 गोष्टीकडे दिलेले आहेत. आणि या 3 गोष्टी कोणते? तर एक आहे कान, दुसरे मन आणि तिसरे डोळे. या 3 गोष्टी इथे जाहीर केलेल्या आहेत परमेश्वरामध्ये वळण्यासाठी, प्रभूचं वचन ऐकून ग्रहण करण्यासाठी, प्रभूवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. प्रभू म्हणतो का त्यांचा उद्धार होऊ नये, त्यांचा नाश व्हावा? कारण त्यांनी डोळे मिटवलेले आहेत, बंद केलेले आहेत, आपले कान बंद केलेले आहेत, आपलं अंतःकरण जड केलेले, कठीण केलेले, म्हणून त्यांचा उद्धार होत नाही आणि म्हणून त्यांचे तारण होत नाही, उलट त्यांचा नाश होणार. तर आता आपल्याला आपले डोळे, आपले कान आणि आपलं मन उघडायचंय. आपल्याला कसं उघडायचं? आता आपण सर आमचे डोळे उघडे आहेत, आमचे कान उघडे, मग कसं उघडायचंय? तर बायबल संबंधाने आपल्याला काय शिकवते ते आपण बायबलद्वारे पाहू. की देवासाठी आपल्याला मन उघडायचंय, कान उघडायचे आणि आपले डोळे सुद्धा. बघा आपण मत्ती, मार्क आणि लूक हे 3 शुभवर्तमान आणि प्रकटीकरण पुस्तक या 4 पुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेले ज्याला कान आहे तो ऐको. कान आहेत की नाही सर्वांना? पण वचन असं काय सांगते? मत्ती, मार्क, लूक मध्ये प्रभू येशू म्हणत आहेत आणि प्रकटीकरणामध्ये पवित्र आत्मा बोलत आहे की ज्याला कान आहे तो ऐको. आता कान तर आहेतच सर्वांना, पण एवढंच आहे की त्याने प्रभूची वाणी ऐकण्यासाठी किंवा प्रभूचं वचन ऐकण्यासाठी कान उघडलेच नाहीत, आपले कान लावलेच नाहीत. म्हणून प्रभू येशू आणि पवित्र आत्मा आणि वधू म्हणते की ज्याला कान आहे तो ऐको. आपले कान जर प्रभूकडे लागलेले असतील, प्रभूची वचने ऐकण्यासाठी कान उघडलेले असतील, तर प्रभूची वाणी ऐकू येईल आणि प्रभूची वाणी ऐकू आल्यानंतर आपलं परिवर्तन घडेल किंवा आपलं उद्धार होईल, आपलं तारण होईल. म्हणून आता आपल्याला आपले डोळे उघडायचे, आध्यात्मिक डोळे, आत्म्याचे डोळे उघडायचे, आपल्याला आपलं मन उघडायचंय, आपल्याला कान उघडायचे देवासाठी, देवाच्या वचनासाठी. याद्वारे काय होईल? आपलं उद्धार होईल, आपलं तारण होईल, जेव्हा आपण आपले डोळे, मन आणि कान उघडणार तेव्हा. प्रभू काय म्हणतो? यशा संदेश काय म्हणतो? कायांचा नाश होते, उद्धार नाही, तारण नाही, कारण डोळे, मन, कान बंद
केल्यात म्हणून. म्हणजे आपले डोली कान मन बंद असणार, प्रभूच्या वाणी ऐकणार नाही, ग्रहण करणार नाही, त्याप्रमाणे चालणार नाही, तर आपला उद्धार होणार नाही. आपल्याला वाटते आपला उद्धार व्हावा, आपलं तारण व्हावं, तर उघडा आपली मने, उघडा आपली अंतःकरणे, आपली डोली उघडा, आपले कान उघडा परमेश्वरासाठी. तरच आपला उद्धार आहे, तरच आपलं तारण आहे, तरच आपली बंधने मात्र तुटली जाणार, तरच आपल्या समस्यातून आणि संकटातून मात्र आपली मुक्तता होणार. आपल्या जीवनात आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या सर्व गोष्टी आपल्या प्रत्येकाला मिळणार जेव्हा आपण आपले मन डोले कान उघडणार. कैसे ती पहा, यशा 50:4 यशा संदेश काय म्हणतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो रोज सकाळी मला जागे करतो, मला उठवतो, माझे कान उघडतो. कोण उघडतो माझे कान? परमेश्वर. मी शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडिले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. आज यशा संदेश म्हणत आहे, मी प्रभूचं वचन ऐकावं म्हणून तो माझे कान उघडतो. आपल्याला प्रभूचं वचन ऐकण्यासाठी कान उघडायचे. आता कानातून आवाज येतो, थोडं कानामध्ये कापूस भरून ठेवले किंवा काही वस्तू भरून ठेवले नाही ना. आता जर नवीन निघालेले हेडफोन कानात घालायचे आणि मोबाईल मधून बोलत, मोबाईल खिशात आहे, ते मोबाईल लपून ठेवले आणि हेडफोन कानात, मोबाईल दिसत नाही, मग आपण बडबड बोलत असतो, लोकांना काय वाटत नाही की फोनवर बोलतात, काय बोलतात, चाललंय आपलं लपून छपून. मग दुसरं कोण हात मारत आहे, आवाज येत आहे, काहीच कळत नाही, तर इकडे आपण फोनवर बोलत आहोत हेडफोनद्वारे. म्हणून आपले कान बंद झालेत मोबाईलच्या द्वारे. प्रभू म्हणते आपले कान उघडा. प्रभूच्या वाणीसाठी, प्रभूच्या वचनासाठी आपल्याला आपले कान उघडायचे. यशा संदेश म्हणतो की प्रभूने माझे कान उघडले, मी शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो, मला उठवतो, माझे कान उघडतो आणि म्हणतो ऐक आता माझी वचने, मी तुला ऐकवितो आणि तू ऐकून घे. सकाळी उठल्यानंतर आपल्या कानावर देवाचा शब्द, देवाचं वचन पडत आहे का? देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण आतुरलेले असतो का? आपले कान देवाच्या वाणीसाठी उघडलेले असतात का? बायबल सांगते की येशू म्हणतो, देव माझे कान उघडतो की मी देवाची वचने ऐकावी, मी देवाची शिकवण ऐकावी म्हणून तो माझे कान उघडतो. दावीद पण म्हणतो यशा 40:6 की तू माझे कान उघडले आहेत. दावीद काय म्हणतो त्याला, तू माझे कान उघडले आहेत, जणू काय टोचले आहेत की मी तुझी वाणी ऐकावी म्हणून. म्हणून तू माझे कान उघडले आहेत. आज आपल्याला आपले कान उघडायचे आहेत प्रभूची वाणी ऐकण्यासाठी, प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आपल्याला आपले कान उघडायचे. प्रभूच्या वाणीकडे आपल्याला कान लावायचे. जेव्हा आपण प्रभूच्या वाणीसाठी कान उघडणार तेव्हा प्रभूचं वचन आपल्या जीवनात कार्य करणार. यशा 55:3 कान दे ऐक मजकडे वला, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अट्टल प्रसाद मी तुम्हाला देणार. प्रभू म्हणतो कान द्या माझ्याकडे, कान लावा माझ्या वाणीकडे, माझ्या वचनाकडे, माझ्या शिकवणीकडे कान लावा. म्हणजे प्रभू म्हणतो जो अट्टल प्रसाद अनुग्रह दाविदाला दिला तो मी तुम्हाला देईन. देवाने दाविदाला कोणता अनुग्रह दिला होता? परमेश्वर पित्याने दाविदाला वचन दिलं होतं, तुझी संतती या गादीवरून कधी फुटणार नाही, मी तुझी गादी कायमची बसवतो, तुझी संतती तुझी पिढी कायम स्वरूप या राज्यस्थानावर बसून राज्य करेल. आणि खरोखर देवाने दिलेलं वचन पूर्ण केलं. म्हणजे दाविदानंतर दाविदाचा मुलगा शलोमोन गादीवर बसला. शलोमोन म्हातारपणात बिघडला, परंतु शलोमोनाचा मुलगा रहाबाम गादीवर बसला. शलोमोनानंतर रहाबामने तर लोकांवर मात्र जुलूम केले, अगदी कडक वर्तणूक, म्हणजे त्याची वागणूक कडक होती. त्यामुळे राज्य तुटले गेले, अर्थात राज्याचे 2 विभाग झाले. ज्या इस्रायल आणि यहुदी लोकांवर एकच राजा होता शोलापासून, त्या रहाबामुळे आता इस्रायल यहुदात 2 राज्य निर्माण झाले. देवाने काय केलं? 10
वंश यराबाम राजाच्या हाती दिलं. इस्रायल लोकांचा तो राजा बनला यराबाम. आणि देवाने दाविदाला वचन दिलं होतं, पण दाविदाला दिलेल्या वचनामुळे देव माघार घेऊ शकत नव्हता. भले राहाबाम बिघडलेले, पण दाविदाला वचन दिलं होतं. म्हणून देवाने दाविदाची ज्योत नेहमी तेवत ठेवली. आणि दाविदाचा नातू राहाबाम याला एक राज्य दिलं, एक वंश त्याला दिला. त्यामुळे यहूदा वंशाचा राजा निराला आणि इस्रायल वंशाचा राजा निराला असे 2 विभाग झाले. अनेक वर्षापर्यंत या वेगवेगळ्या राजाने काम केलं. इस्रायल वंशामध्ये जे राजा आले ते वेगवेगळ्या वंशातून होते, पण यहूदा वंशा जो राजा होता तो दाविदाच्याच घराण्यातला होता. दावीद घराण्यात दुसरा कोणीच राज्य केलं नाही, फक्त दावीद घराण्यानेच केलं. पुढे काय झालं? पुढे परमेश्वराने या दावीद घराण्यात आपल्या पुत्रालाच पाठवलं आणि प्रभू येशूचं राज्य अविनाशी राज्य बनलं. युगानुगाचं ज्या राज्याला अंत नाही असं राज्य प्रभूचं बनलं गेलं. परमेश्वर पित्याने अभिवचन दिलं होतं दाविदाला की तुझी संतती या गादीवर मी बसवील आणि राज्य कधीच संपणार नाही. आणि दाविदाला दिलेलं वचन देव पित्याने पूर्ण केलं. आज दाविदाची गादी कायम आहे. दाविदाचं राज्य आजही चालू आहे. प्रभू म्हणतो हाच अनुग्रह मी तुम्हाला देईन जर तुम्ही तुमचे कान माझ्या वचनाकडे लावतील तर. जो प्रसाद, जो अनुग्रह, जो आशीर्वाद मी दाविदाला दिला तो तुम्हाला देईन जर तुम्ही माझ्या वाणीकडे कान लावले तर, माझी वाणी ऐकण्यासाठी कान उघडले तर. प्रभूच्या वचनासाठी कान उघडा बाई बसंते, उघडायचेत आपल्याला आपले कान प्रभूचं वचन ऐकण्यासाठी. जेव्हा प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आपण आपले कान उघडणार तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार. तेव्हा परमेश्वर आपली बंधने मात्र तोडणार. पुढे बायबल काय सांगते पहा, आपल्याला आपली मने उघडायचे. मन कसं उघडायचंय पहा, कारण आज माणसाचं जे मन आहे ते माणसाने मिटवून घेतलेलं आहे. देवासाठी मन उघडलेलं नाही माणसाचं. मनात, अंतःकरणात, हृदयात मनुष्य देवाला जागाच देत नाही. मनुष्याने आपलं हृदय, आपलं मन, आपलं अंतःकरण जड, कठीण बनवून ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे मन उघडायचंय. बायबल काय सांगते, प्रभू येशू काय मत करत आहे पहा, लूक 24 अध्यायामध्ये 45 वचनात, तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. कोणाचे मन उघडले प्रभूने? शिष्यांचे. शिष्यांना शास्त्र समजावे, शिष्यांना वचन समजावे म्हणून प्रभू येशूने शिष्यांची मने उघडली. मन उघडलं अशासाठी की त्यांच्या हृदयात, त्यांच्या अंतःकरणात वचन काम करावं म्हणून. कारण शिष्यांची मने बंद झाली होती, पण प्रभूने मने उघडली शास्त्रासाठी आणि वचनासाठी. प्रभूने जेव्हा मने उघडले तेव्हा त्यांना सत्य कळालं, तेव्हा त्यांना प्रभूचं वचन कळालं आणि मग ते प्रभूच्या सेवेसाठी धावू लागले. मग त्यांनी कधी माघार घेतली नाही प्रभूच्या. मात्र प्रभू स्वर्गरोध झाल्यानंतर शिष्य मागे कधी हटले नाही, तर आता त्यांची मने उघडलेली होती. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपली मने उघडायची आहेत, कारण आपली मने बंद झालेली आहेत. आणि जेव्हा आपण आपली मने उघडणार तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मात्र सुरुवात करणार. कारण जर काही आपलं मन बंद असेल, या हृदयात, या मनात जर परमेश्वरला आपण जागा देणार नाही, आपल्या अंतःकरणात जर परमेश्वर नसेल, तर मात्र परमेश्वराचा अनुग्रह आपल्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी बायबल सांगते की तुम्ही आपली मने उघडा. आपल्या प्रत्येकाला आपली मने उघडायची आणि परमेश्वराचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करायचे. म्हणजे प्रभू आपल्या मनात येणार, आपल्या अंतःकरणात येणार, आपल्या हृदयात येणार जेव्हा हे मन परमेश्वरासाठी उघडणार, हे अंतःकरण परमेश्वरासाठी उघडणार. इफिसियन्स पत्र 3 अध्याय 16 आणि 17 बायबल सांगते ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणात आपल्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. तो आपल्या अंतःकरणात विश्वासाच्या द्वारे वस्ती करणार जेव्हा हे मन, हे हृदय उघडणार. प्रकटीकरण 3:20 प्रभू आपल्या हृदयाच्या दाराशी
उभा आहे आणि दार ठोकते. प्रभू म्हणतो दार उघडा, मी आत येईन. कोणतं दार? हृदयाचं द्वार. हे हृदयाचं द्वार प्रभूसाठी उघडायचंय. प्रभू आपल्या हृदयात यायला तयार आहे. पण आपला परमेश्वर तिथे इतका मोठा आहे परमेश्वर की आकाश नभमंडल मध्ये तू समावत नाही. वचन सांगते की 2 इतिहास मध्ये 2 अध्याय 5 ते 6 वचन राजा म्हणतो की मी जे मंदिर बांधणार आहे ते मोठे होणार. तर आपला परमेश्वर इतका मोठा परमेश्वर आहे की तो आकाश आणि नभमंडल याच्यामध्ये तो समावत नाही. इतका मोठा आहे तो. इतका मोठा परमेश्वर आहे की तो आकाश आणि नभमंडल याच्यामध्ये समावत नाही. आकाश पाहतो, नभमंडल पाहतो, ज्याच्यामध्ये अनेक ग्रह आहेत. मोठे मोठे ग्रह पृथ्वीपेक्षा अनेक पटीने मोठे असलेले, सूर्य तर पुष्कळ पटीने मोठे, आणि तो हे सर्व आकाशात नभमंडलात आहेत. मग त्याच्यावर मोठा आहे आपला परमेश्वर. वचन सांगते की तो आकाशावर बसतो, पृथ्वीवर पाय ठेवतो. प्रेषित 7:49. इतकं मोठं आहे की ते पिता म्हणतो आकाश माझे आसन आणि पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे घर माझ्यासाठी बांधणार? इर्म्या 23:24. प्रभू म्हणतो मी आकाश आणि पृथ्वी व्यापून राहतो. कोणत्या स्थळी माझ्यापासून तुम्ही लपून राहणार? मी आकाश पण व्यापतो आणि पृथ्वीला पण व्यापतो. इतका मोठा आहे परमेश्वर. आकाश पृथ्वी व्यापतो, मी व्यापून राहतो. आपला परमेश्वर एक मोठा भव्य परमेश्वर आहे. तरी तू म्हणतो मी मला तुझ्या मनात राहायचंय, मला तुझ्या हृदयात राहायचंय, मला तुझ्या अंतःकरणात राहायचंय. प्रभू म्हणतो आत्म्याच्या द्वारे प्रभू आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात राहण्यासाठी तयार आहे. इतका मोठा परमेश्वर. हालेलुया. आपल्या मुठी एवढं आपलं हृदय आहे, पण तरी या हृदयात प्रभू येऊन राहण्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी हृदय उघडा. आपलं मन परमेश्वरासाठी उघडा. देवाच्या वचनासाठी मन उघडा. देवाच्या शिकवणीसाठी मन उघडा. या मनात, या हृदयात परमेश्वराचं वचन ठसवा. आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाला अधिक जागा द्या. जेव्हा आपण आपल्या मनात, आपल्या हृदयामध्ये प्रभूच्या वचनाला जागा देणार, प्रभू आपल्यामध्ये कार्य करणार. नीतिसूत्रे 3:3. दया सत्य तुला न सोडो, त्याची मान तू आपल्या गळ्यात वागव, त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव. नीतिसूत्रे 7:3. ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. देवाची वचने आपल्याला आपल्या हृदयपटावर लिहून ठेवायचे. आपलं हृदय एक पट आहे, देवाचं वचन लिहिण्याचा पट. ज्या प्रकारे आपण अनेक गोष्टी याच्यावर लिहितो, पटावर लिहितो, कागदावर लिहितो, भिंतीवर लिहितो, तशा प्रकारे आपलं एक हृदय आहे परमेश्वराच्या वचनासाठी एक पट म्हणून. हालेलुया. आणि बायबल सांगते त्यासाठी आपल्याला देवाचं वचन आपल्या हृदयावर लिहायचंय. अनुवाद 6 वचनात. म्हणून प्रभू म्हणतो मी ज्या गोष्टी तुला सांगत आहे त्या आपल्या हृदयावर ठसव. काय सांगते वचन? प्रभू म्हणतो ज्या गोष्टी मी तुला सांगत आहे त्या तू आपल्या हृदयावर ठसव. हृदयामध्ये आपल्याला त्या ठसवायचे, अर्थात त्याचा शिक्का आपल्या हृदयामध्ये बसला पाहिजे, त्याचा ठसा आपल्या हृदयावर उमटला पाहिजे. मग त्यासाठी हृदय परमेश्वरासाठी उघडा. ही आपली मने देवाच्या वचनासाठी उघडा, म्हणजे परमेश्वर आपल्या हृदयात येणार, त्याचं वचन आपल्या जीवनात कार्य करणार. म्हणून शिष्याना शास्त्र समजावे म्हणून प्रभूने त्यांची मने उघडली. आज आपल्याला मने उघडायचे म्हणजे देवाचं शास्त्र आपल्यालाही कळेल, देवाचं वचन आपल्यालाही समजेल. पुढे बायबल सांगते आपल्याला डोळे उघडायचे. कोणते डोळे? आध्यात्मिक डोळे, जे आपण मिटवलेले आहेत. आपण देहाच्या डोळ्याने दुनिया, सर्व जग, अगदी सर्व काही पाहतो, पण परमेश्वरला आपण पाहू शकत नाही. तर देहाचे डोळे उघडल्या, पण आत्म्याचे डोळे आपण बंद करून ठेवल्या. जेव्हा देव मनुष्याला निर्माण करतो तेव्हा त्याला 4 डोळे देतो. आता बसायला 2च दिसतात. 2 कुठे आहेत? 2 आध्यात्मिक आहेत, 2 देहिक आहेत, 2 आध्यात्मिक आहे. देहाचे डोळे सतत उघडे असतात. अगदी रात्री झोपताना सुद्धा अनेकाला डोळे उघडतात किंवा अर्धे डोळे उघडे करून झोपतात अनेक लोक. पण आत्म्याचेच डोळे उघडायला विसरतात. तेच उघडत नाही, तेच बंद करून ठेवले. प्रभू सांगते, बायबल सांगते आपले डोळे उघडा, आतले डोळे उघडा, ज्याद्वारे परमेश्वर
परमेश्वर आपल्याला दिसेल. स्तोत्रसंहिता 119:18 वचनात तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. जेव्हा हे डोळे उघडतील तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडतील, तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतील. कारण देवाच्या गोष्टी दिसत नाही आपल्याला जगाच्या गोष्टी दिसत नाही. आपले देवाचे डोळे उघडलेले आहेत. स्तोत्र ग्रंथ काय म्हणतो? तू माझे नेत्र उघड. कोणते नेत्र? आतले नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्राच्या गोष्टी मला दिसायला सुरुवात होतील, मला त्या दिसतील. आपले डोळे आपल्याला उघडायचे. बघा उत्पत्ती 3:7 जेव्हा आदाम आणि हव्वा या दोघांनी फळ खाल्लं, प्रथम स्त्रीने खाल्लं, मग आदामाला दिलं, दोघांनी पण खाल्लं. त्या बायबल सांगते ती उभयाचे, म्हणजे त्या पती पत्नीचे डोळे उघडले. काय सांगते? दोघांचे पण डोळे उघडले. कोणते उघडले? देहाचे उघडले. अगोदर आत्म्याचे डोळे देवाने उघडून ठेवले होते, देहाचे बंद ठेवले होते. त्याची गरजच नव्हती. ती आत्म्याच्या डोळ्याने सर्व पाहू शकत होती, त्यांना दिसत होतं, देवाच्या सर्व गोष्टी दिसत होत्या त्यांना. देवाच्या डोळ्याची गरजच नव्हती, कारण पाप नव्हतं तेव्हा. पण सैतानाला माहिती होतं त्यांच्या देहाचे डोळे उघडले म्हणजे आत्म्याचे डोळे बंद होतील आणि देहाच्या डोळ्याने पाप वाईट सर्व दिसेल आणि देवाच्या अपराधी होतील, देवाचे नियम मोडतील आणि मग माझे गुलाम होतील. म्हणून माणसाचे डोळे उघडण्यासाठी, म्हणजे देहाचे डोळे उघडण्यासाठी सैतानाने त्याला पापात पडले, मोहामध्ये पडले आणि दोघेही मोहाला बळी पडले. देहाचे डोळे उघडले, देहाचे उघडले, आत्म्याचे बंद झाले. दोघांनी पण पाप केलं तर केलं, पश्चाताप पण केला नाही. मग देवाने दोघांना पण एदेन बागेतून काढून टाकलं आणि शाप आले दोघांच्या जीवनात. पापामुळे देहाचे डोळे माणसाचे उघडतात. आदम हव्वाचे देहाचे उघडले आणि आत्म्याचे बंद झाले. देवाला पाहण्याची जी शक्ती होती ती नाहीशी झाली. जग दिसलं पण परमेश्वर दिसत नव्हता. हालेलुया. पुढे वचन सांगते की उत्पत्ती 12-21 वचनात जेव्हा मात्र हागार आपला मुलगा इस्माईल याला घेऊन जात होती, कारण अब्रामाने तिला वाटेस लावले होते, पण आता मस्केतले पाणी संपले होते. मुलगा पाण्याविना व्याकुळ झाला होता, म्हणून आता मुलगा मरेल, म्हणून आपल्या समोर त्याचा प्राण जाऊ नये म्हणून तिने मात्र एका ठिकाणी त्या मुलाला ठेवलं आणि धोंड्याच्या टप्प्याकी थोडीशी लांब जाऊन अंबारटा पडून रडू लागली. तेव्हा परमेश्वर पित्याच्या दूताने हागेरीला आवाज दिला, हागेर हागेर तू का रडते? उठ, जिथे तू आपल्या मुलाला टाकलेले त्या मुलाची विनंती देवाने ऐकलेली आहे. आपल्या मुलाला घट्ट पकड. तेव्हा परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिच्या दृष्टीस पाण्याचा झरा पडला. बघा तिकडे पाण्याचा झरा होता, पाणी वाहत होते, पण तिला दिसत नव्हते. देहाच्या डोळ्याने देवाच्या गोष्टी दिसत नव्हत्या, फक्त देहाच्या डोळ्याने ती पाहत होती, आत्म्याच्या डोळ्याने नाही. आणि ती प्रार्थना पण करत नव्हती, विनवणी करत नव्हती, तिच्या मुलाने विनंती केली. देवदूत काय म्हणतो? तुझ्या मुलाची विनंती देवाने ऐकलेली आहे. मुलगा व्याकुळ झाला होता पाण्याविना, पण तरी तो प्रार्थना करत होता आणि त्या मुलाची विनंती देवाने ऐकली. अशा वेळेला मात्र देवाने तिचे डोळे उघडले, आध्यात्मिक डोळे उघडले. तेव्हा तिला पाण्याचा झरा दिसला, पाणी दिसलं. ती त्या मचक्यात पाणी भरले, मुलाला पाजले आणि मुलाचा जीव ताजा तवाना झाला. देव त्याचा पाठीराखा बनला. बघा देवाने अनेक गोष्टी अशा ठेवल्या ज्या डोळ्याने दिसत नाही. आपल्या आजूबाजूला पण काही गोष्टी आहेत ज्या दिसत नाही. आपल्या आजूबाजू येऊन देवाचे दूत बसलेले आहेत, पवित्र जन बसलेले आहेत, प्रभूची उपस्थिती इकडे आहे, पण आपल्याला दिसत नाही. आपली फक्त देहाचे डोळे उघडे, आत्म्याचे नाही. देवाने जेव्हा तिच्या आत्म्याचे डोळे उघडले तेव्हा तो झरा दिसला, म्हणजे झरा तिथे होताच, पाणी वाहत होतं, पण तिला दिसत नव्हतं. हालेलुया. आपले डोळे आतले उघडायचे, तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्याला दिसतील. जेव्हा आतले डोळे उघडणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. गणना 22:21-35 आणि वचन काय सांगते पहा. त्या ठिकाणी मात्र बलामाचा आचरण देवाला विपरीत दिसत होतं. देवाने अगोदर मनाई केली होती, बालकाकडे जाऊ नकोस. दुसऱ्यांदा तरी त्याने देवाला विचारले आणि देऊन म्हटलं तर नाही, आणि निघाला तर त्याचं
आचरण विपरीत होतं. बलाम आपल्या गाढवीवर बसून निघाला तेव्हा देवाचा दूत उपसलेली तलवार घेऊन बलामाला छाटण्यासाठी आला. पण या गाढवीला देवाचा दूत दिसत होता. तिन्ही वेळा देवाचा दूत बलामाला मारण्यासाठी आला, पण तिन्ही वेळा ही गाढवी बलामाला घेऊन पळाली त्याला वाचवण्यासाठी. ती बलामाच्या हातून तिने मार खाला, तिचा पाय चेंगरून निघाला, तिला दुःख झाली, तिला त्रास झाला, पण तरी सण केला बलामाला वाचवण्यासाठी. कारण तिला कळत होतं देवाचा दूत उपसलेली तलवार घेऊन उभा आहे, बलामाला तो छाटून टाकेल. पण बलामाला देवाचा दूत दिसत नव्हता. तेव्हा मात्र देवाने बलामाचे डोळे उघडले. काय संदीप 22:13. परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले तेव्हा बलामाला देवाचा दूत दिसला. तो पण त्याच्या समोर आहे, त्याच्याकडे येत आहे, पण बलामाला दिसत नाही, गाढवीला दिसत होता. जेव्हा गाढवीला देवाने वाचा दिली, इतकी वर्ष माझ्यावर प्रवास करतो ना, कधी मी तुझ्याशी वागले का? त्याने म्हटलं नाही. तेव्हा देवाने त्याचे डोळे उघडले. म्हणजे देवाचा दूत त्याच्या बरोबर आहे, त्याच्या पुढे आहे, त्याला दिसत नव्हता, कारण आतले डोळे मिटलेले होते म्हणून दिसला नाही. डोळे उघडले तेव्हा दिसला. म्हणजे डोळे बंद होते आतले म्हणून त्याला दिसला नाही. डोळे आतली उघडे असते तर त्याला दिसलं असतं. म्हणून बायबल सांगते डोळे उघडा. कोणते? आतले उघडायचे. आतले डोळे आपल्याला उघडायचे, तेव्हा आपल्याला देवाच्या गोष्टी दिसतील. आपल्या आजूभोवती परमेश्वराची उपस्थिती आहे हे दिसतील. 2 राजे 7:8-23. बायबल सांगते ज्या वेळेला अरामी लोक अलिशा संदेष्टाला पकडण्यासाठी आले, तेव्हा सकाळी जो अलिशा संदेष्टाचा सेवक उठला आणि पाहतो तर काय, तो म्हणतो हाय हाय, शत्रू सेनाने आपल्याला घेरलेले आहे, आता आपलं काय होणार? तेव्हा अलिशा संदेष्टा म्हणतो घाबरू नको, त्यांच्यापेक्षा जितके त्याच्याहून आपल्यापेक्षा अधिक आहे. तेव्हा अलिशा संदेष्टाने प्रार्थना केली की प्रभू माझ्या या सेवकाचे डोळे उघड. त्या प्रभूने अलिशा संदेष्टाच्या सेवकाचे डोळे उघडले. जेव्हा प्रभूने त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला असं दिसलं की सभोवती संपूर्ण अलिशा संदेष्टा आपल्या सभोवती अग्निरथ आणि अग्निघोडे आहेत. देवाने संरक्षण पाठवलेले आहे. काय? देवाकडून स्वर्गातून संरक्षण आले, अग्निरथ आणि अग्निघोडे आहेत. अलिशा संदेष्टाला दिसत होतं, त्याच्या आध्यात्मिक डोळे उघडे होते, पण अलिशा संदेष्टाच्या सेवकाला दिसत नव्हते, कारण त्याच्या आतले डोळे बंद होते. त्याला फक्त शत्रू दिसतात, देव दिसत नव्हता. पण जेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं प्रभू याचे डोळे उघड, जेव्हा डोळे उघडले तेव्हा दिसलं की चिंता करण्याची गरजच नाही. प्रभूचे दूत अग्निरथ अग्निघोडे आहेत आपल्या भोवती. आज आपल्या जीवनात आपले आतले डोळे उघडायचे, तेव्हाच आपल्याला देवाच्या गोष्टी दिसतील. लूक 24:13-35. अमाऊस गावाच्या वाटेवर जाणारे 2 शिष्य. प्रभू पुनरुत्थान झाली होती, प्रभू त्यांच्या बरोबर चालत होते, पण त्याला कळत नव्हतं. ती प्रभू यरूशलेममध्ये प्रभूच्या बाबतीत जे घडलं होतं त्या बाबतीत बोलत होती. त्या प्रभूने म्हटलं तुम्ही काय बोलता? त्याने म्हटलं काय तुम्ही एकटे असे प्रवासी आहात का की यरूशलेमात काय घडले तुम्हाला माहिती नाही? प्रभू येशू म्हटलं काय? बघा त्यांना काहीच कळलं नाही की येशू आहेत आपल्या जोडीला. तेव्हा मात्र त्याने म्हटलं की येशू नावाचा संदेष्टा, त्याला वधस्तंभावर केले, तो मरण पावला आणि आज 3रा दिवस आहे. आणि काही स्त्रियांनी म्हटले की तो उठलेला आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असताना प्रभू येशूने सर्व नियमशास्त्राचे ग्रंथ उघडले आणि त्याला सांगायला सुरुवात केली. तेव्हा जिथे जायचे होते म्हणजे पोचणार होते तिकडे ते पोचले. तेव्हा मात्र त्याने प्रभूला आग्रह केला, प्रभू त्यांच्या बरोबर गेले, पण प्रभू येथे त्याला माहिती नाही का त्यांचे डोळे बंद होते, मन बंद होतं त्यांचं. तेव्हा बायबल सांगते प्रभूने भाकर मोडली. तेव्हा बायबल काय सांगते पहा, जेव्हा प्रभूने भाकर मोडली 24:31, त्यांचे डोळे उघडले व त्याने त्याला ओळखले, तोच त्यांच्यापासून तो अंतर्ध्यान पावला. जेव्हा प्रभूने भाकर मोडली तेव्हा डोळे उघडले, तोपर्यंत बंदच होते आतले डोळे. येशू संपूर्ण वाटेवर त्यांच्या बरोबर चालत होते, बोलत होते, नियमशास्त्राचा उलगडा करत होते, पण तरी डोळे बंद आतले. प्रभूने जेव्हा भाकर मोडली तेव्हा डोळे उघडले की प्रभू आहे, पण आता काही बोलणार तर प्रभू गायब झाले, संपलं आता. आज आपल्या जीवनात प्रभू आपल्या जोडीले आहेत, प्रभूच्या गोष्टी जोडील्या आहेत, पण आपल्याला दिसत नाही कारण आपले आतले डोळे बंद आहेत. म्हणून
परमेश्वरासाठी उघडा. आध्यात्मिक मने, आध्यात्मिक डोळे, आध्यात्मिक कान परमेश्वरासाठी उघडा. तेव्हाच परमेश्वराच्या गोष्टी कानी पडतील, तेव्हाच परमेश्वराची वचने आपल्या हृदयात कार्य करायला सुरुवात करतील, तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडतील. आपलं मन, आपलं कान, आपले डोळे आपल्याला उघडायचे आहेत देवाच्या गोष्टीसाठी. जेव्हा आपण उघडणार तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होणार आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार. देवाच्या गोष्टीसाठी आपल्याला मन, डोळे, कान उघडायचे आहेत, देवाच्या वचनासाठी. तर आपल्या आजूभोवती प्रभू आहे, प्रभूची वचने चालू आहेत, प्रभूची उपस्थिती आहे, प्रभूच्या पवित्र गोष्टी आहेत, पण आपल्याला दिसत नाही. अनेक वेळेला आपण देवाकडे म्हणतो, देव मला हे दे, देव मला ते दे, देव सगळं तुझ्या बाजूलाच ठेवलेलं आहे, पण आपल्याला मिळत नाही, दिसत नाही, कारण आपले आतले डोळे बंद आहेत म्हणून ते दिसत नाही. देव आपल्याशी बोलतो, आपल्याला सांगतो, आपण काय करावं पण ऐकू येत नाही, कारण कान उघडलेच नाही आपण. प्रभू म्हणतो मी तुला शांती देतो, सुख देतो, समाधान देतो, आपण मागतो, पण प्रभू म्हणतो देतो की, पण मनच उघडलं नाही तर येणार कसं आपल्या मनात. म्हणून त्यासाठी आपलं मन, आपले डोळे, आपले कान आपल्याला उघडायचे, म्हणजे प्रभू आपल्या हृदयात येणार, मनात, अंतःकरणात येणार, प्रभूची वाणी आपण ऐकू शकणार, प्रभूचं दर्शन आपल्या दृष्टीस पडणार, जेव्हा आपण आध्यात्मिक डोळे, कान आणि मन उघडणार तेव्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.